महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती अभूतपूर्व बहुमताने सत्तेत परत आली। या तीन पक्षांना मिळून 288 पैकी 230 जागांवर विजय मिळाला। त्यामुळे या सरकारचा कारभार आता सुरळीतच नव्हे तर सुपरफास्ट वेगाने चालणार अशी जनसामान्यांची अपेक्षा होती। परंतु त्या अपेक्षेला सुरुवातीपासूनच धक्के बसू लागले। मुख्यमंत्री पदाचा गोंधळ, मंत्रिमंडळाचा गोंधळ, खाते वाटप गोंधळ, इतक्या सगळ्या गोंधळात महायुती आहे की ही तीन चाकांची फरारी असंच वाटू लागलं। त्यामुळे हा इतका घोळ नेमका कशामुळे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। भाजपला 132 जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते, त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार ही लोकांची अटकळ होती। पण या अटकळीला पहिला धक्का बसला। निकाल लागून 2 आठवडे झाले तरी फडणवीस यांचं नाव जाहीर होत नव्हतं। मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजाराचं कारण सांगून सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी 2 दिवस जाऊन राहिले। एकनाथ शिंदे ते पद पुन्हा मिळवण्यासाठी हटून बसले होते असं म्हटलं जात होतं। त्यांची समजूत घालण्यात महायुतीचे नेते गुंतले होते। त्यासाठी मुंबई व दिल्लीत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या। शेवटी महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला तो 5 डिसेंबर रोजी। त्यानंतर 7 डिसेंबर पासून विधानसभेचं 3 दिवसांचं अधिवेशन पार पडलं। नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी 1 आठवडा गेला। म्हणजेच 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांच्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर इथे झाला। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं। ते 1 आठवडा चाललं। अधिवेशन झाल्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं। या सर्व काळात हे मंत्री खात्याविना होते आणि सरकारही म्हणावं तसं निर्धोक चाललं नव्हतं। एखादी फाईल अथवा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस यांच्याकडे होता। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य 39 मंत्री यांच्याकडे कोणतीही फाईल अधिकृतपणे पोहोचत नव्हती। त्यामुळे ते असून नसल्यासारखेच होते। महायुतीतील 3 घटक पक्षांचे आपापसातील ताणतणाव तसंच या पक्षांमधील अंतर्गत ताणतणाव हे या संथपणाला कारणीभूत होते। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विशिष्ट खात्यांच्या मागण्या लावून धरल्यामुळेच खाते वाटप हा गुंतागुंतीचा विषय झाला होता हे उघड गुपित होतं। शिंदे यांनी आधी मुख्यमंत्री पदासाठी जोर लावला, परंतु ती मागणी पूर्ण होत नाही हे बघितल्यानंतर गृहमंत्री पदासाठी ते आग्रही होते। परंतु जवळजवळ 1 हाती बहुमत हाती असलेल्या भाजपने त्यांची डाळ काही शिजू दिली नाही आणि गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवलं। परंतु यामुळे राज्यकारभाराचा आठवडाभर खोळंबा झाला। तीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली। छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला मंत्रिमंडळातून गाळल्यामुळे अजित पवारांना मोठ्या राजकीय समस्येचा सामना करावा लागला। या विधानसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवल्यानंतर अजित पवार यांना भुजबळांनी आव्हान दिलं। कोण दादा, कसला वादा अशा भाषेत भुजबळ यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं। त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले। भुजबळांचं हे बंड एवढं तीव्र होतं की अजितदादा 1 दिवस नॉट रिचेबल झाले। त्यांनी स्वतःला अज्ञात स्थळी कोंडून घेतलं। या सगळ्यात गंमत अशी की भुजबळ हे मुख्यमंत्री फडणवीस यांची स्तुती करत होते। फडणवीस यांनी आपल्या मंत्रिपदासाठी तयारी दाखवली होती, परंतु अजितदादा आडवे आले हे त्यांनी सांगितलं। आपल्या या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना अजित पवार यांना नाकी 9 आले। या संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर एका ठिकाणी त्यांच्या जुन्या शैलीत ते डाफरले, तर पुण्यात बोलताना हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, तो आमचा आम्ही सोडवू असं त्यांनी सांगितलं। पण महायुतीची समस्या ही आहे की तिच्या पदरात अपेक्षेपेक्षा जास्त यश आलंय। विधानसभेच्या 150 जागा लढवणाऱ्या भाजपला 100च्या जवळपास जागा मिळतील व त्यामुळे आपण भाजपशी मोठ्या प्रमाणात सौदेबाजी करू शकू हा शिंदे आणि अजित पवार यांचा होरा होता। तो निवडणूक निकालांनी खोटा ठरवला। आज भाजप जवळजवळ बहुमताच्या काठावर उभा आहे। उद्या अजित पवार किंवा शिंदे यांनी भाजपशी फारकत घेण्याचं ठरवलं तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांमधून हवे तेवढे आमदार फोडून भाजप आपलं सरकार कायम ठेवूच शकेल। त्यामुळे आपल्याला हवी तशी वजनदार खाती किंवा अन्य राजकीय लाभ मिळवण्याच्या स्थितीत शिंदे किंवा अजित पवार नाहीत। दुसरीकडे सत्तेत आल्यामुळे त्यांच्या आमदारांच्या अपेक्षा वाढल्यात। या अपेक्षा पूर्ण करताना दोन्ही नेत्यांची कसोटी लागते। त्यामुळेच दीपक केसरकर असोत किंवा भुजबळ असोत यांच्यासारख्या वजनदार नेत्यांना कसं आवरावं हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे। नाराजांची संख्या जशी वाढत जाईल तशी ही समस्याही वाढत जाईल।
दुसरीकडे भाजपची वेगळीच समस्या आहे. भाजपचं स्वतःचंच बळ वाढल्यामुळे त्यांच्या आमदारांच्या अपेक्षाही प्रचंड प्रमाणात वाढल्यात. मधला 2.5 वर्षांचा काळ सोडला तर गेली 10 वर्ष भाजप सत्तेत आहे. या काळात ज्यांना मंत्रीपद किंवा महामंडळावरील पद यासारखी पदं मिळाली, लाभ मिळाले, त्यांना ते पुढील काळात सुद्धा हवेत. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे याचं उत्तम उदाहरण आहे. ज्यांना आजपर्यंत कधीच मंत्रिपद मिळालं नाही, त्यांना आपण अजून किती दिवस फक्त पक्षाचंच काम करायचं, सत्तेचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न ते विचारतायत. हा प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या येत्या काळात आणखी वाढणार आहे. शिवाय शिंदे यांच्या काळात भाजप सत्तेत असला तरी एका अर्थाने भाजपला दुय्यम स्थान होतं. विधानसभेत आपले 105 आमदार असतानाही पडती भूमिका घ्यावी लागते. हे भाजप आमदारांचं दुखणं होतं. ते दुखणं दूर करण्याची संधी आता आली आहे. ही भावना सुद्धा भाजप आमदारांमध्ये आहेच. त्यामुळे या आमदारांना कसं शांत ठेवायचं हे भाजप नेतृत्वापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. या सर्व गणितांमुळे फडणवीस यांना प्रत्येक पाऊल फुंकून टाकावं लागतंय. आपल्या पहिल्या कार्यकाळात 2014 मध्ये फडणवीस यांच्याकडे बहुमत नव्हतं, परंतु त्यांच्याकडून त्यावेळी फारशा अपेक्षाही नव्हत्या. शरद पवार यांनी मागितलेला नसताना पाठिंबा दिला असला तरी ते तो कधीही काढून घेतील हे नक्कीच होतं. त्यामुळे शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांची समजूत घालून पुन्हा त्यांना आपल्या बाजूने आणण्यात फडणवीस यांचा सुरुवातीचा काळ गेला. आता शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या सोबतच आहेत. मात्र त्यामुळेच शिंदे आणि अजित पवार यांच्याही कटकटीत त्यांनाच दूर कराव्या लागतात. भुजबळ यांनी फडणवीस यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं त्यांच्यापुढे मांडलं. अजित पवार आणि भुजबळ यांच्यातील वादावर तोडगा शोधण्याचा आपण प्रयत्न करू हे फडणवीस यांनी सांगितलं. यातून तेच सूचित होतं. शिवाय आपल्याही पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याचं शिवधनुष्य त्यांना पेलायचंय. राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर तत्कालीन एकसंध शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची घरोबा केला आणि महाविकास आघाडी या नावाने सरकार स्थापन केलं. यातील काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा एक प्रकारे प्रादेशिक पक्ष होते. या दोन पक्षांची विचारसरणी जवळजवळ एक. मात्र शिवसेना हा पूर्णपणे प्रादेशिक पक्ष आणि त्याची विचारसरणी या दोन पक्षांच्या पूर्णपणे विरुद्ध होती. अशा या 3 परस्पर विरोधी पक्षांच्या त्या आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी 3 चाकांची रिक्षा हे नाव दिलं होतं. ही आघाडी फार काळ चालणार नाही आणि 3 चाकांची ही रिक्षा लवकरच कोसळेल हा त्यांचा अंदाज आता खरा ठरलाय. फडणवीस यांनीच घडवून आणलेल्या सत्तांतरामुळे 2022 मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. त्यात जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली आणि त्याला महायुतीचं स्वरूप आलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यामुळे महायुतीचं हे सरकार 3 चाकांची रिक्षा नव्हे तर 4 चाकी फरारी ठरेल आणि या सरकारचा कारभार सुसाट चालेल असं बहुतेकांना वाटलं होतं. मात्र या सर्व घडामोडींमुळे या फरारीच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून ती 3 चाकांची फरारी असल्याचं चित्र निर्माण झालंय. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.